विचारांना आणि आपल्या ठाई बसत असलेल्या बुद्धांकुरास, धम्मांकुरास आणि संघशक्तीस विनम्र अभिवादन. जय भीम. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात विश्वसम्राट चक्रवर्ती राजे प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त मी उपस्थित असलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांना आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आणि चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. किती जणांना बसलेल्या इथल्या लोकांना चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्याबद्दल माहिती आहे? हात वरती करा. हात वरती करायला सांगितलेलं आहे. चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक याच्यामध्ये कुठे आहेत हे तरी माहिती आहे ना? हा जो फोटो आहे हा कुणाचा आहे? मेंटली आणि फिजिकली दोन्ही आपण इथे असले पाहिजे. सगळेजण आहेत ना विहारात? का कुठे आहे? म्हणजे अजून घरीच आहे. मन किती वाजेपर्यंत चालणार आहे यांचं? लवकर जायचं आहे हा? असं नाही ना काय? चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक यांना सर्वजण आपण ओळखतो. मित्रांनो, यांच्याविषयी कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये पुढे बोलण्याच्या ऐवजी आज आपले जे प्रमुख वक्ते होते बोधिसेन गुरुजी यांना काही कारणास्तव येता आलं नाही. त्याच्यामुळे म्हणतात ना, कमी तिथे आम्ही, या अनुषंगाने मी इथे आपल्यासाठी उभा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान वैभव गवळे आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि त्या अगोदर संघाचे उपासक आयुष्यमान अजय खरात यांनी जागतिक बुद्ध धम्म दीक्षा समिती काय करते या संदर्भात छोटीशी भूमिका जी आहे, त्यांचं जे कार्य आहे या संघाचं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय आनंद होतो की या चेंबूरमधल्या सगळ्यात मोठं विहार जर म्हटलं तर हे चक्रवर्ती प्रिय हे जे सुपारक बुद्ध विहार आहे हे आहे. या विहाराचं उद्घाटन जे आहे ते दलाई लामा यांचे जे म्हणतात असिस्टंट म्हणा किंवा त्यांच्या विचारवरती चालणारे कर्मापा लामा यांनी या विहाराचं जे आहे ते उद्घाटन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या कार्यक्रमानंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम जो झाला धम्माच्या अनुषंगाने 2011 साली, या 2011 साली याच ठिकाणी आम्ही जागतिक बुद्ध धम्म दीक्षा समितीच्या वतीने 500 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा या ठिकाणी दिलेली आहे. आदरणीय दिवंगत जे भंते आहेत, धम्मकीर्ती भंते यांनी या 500 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. स्वतः घेतली नाहीये तर आपल्या सोबत असलेले जे लाखो अनुयायी आहेत यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याचे कारण माहिती आहेत बसलेले ना? बौद्ध धर्माची दीक्षा का घेतली? कारण या भारतामध्ये एक असा विशिष्ट वर्ग आहे, या विशिष्ट वर्गाला माणूस म्हणून समजून घेत नव्हते. असा हा वर्ग जवळपास 85% आहे. पण त्या व्यतिरिक्त असाही एक वर्ग आहे ज्याला आपण शूद्रातिशूद्र म्हणतो. अशा लोकांना समतेचं वागणूक मिळत नव्हती आणि याला अनेक वर्ष झालेली आहेत. आणि या धर्मामधल्या ज्या जातक अटी आहेत, जे नियम आहेत, हे सुधारण्याचे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा केले आपल्या आयुष्यामध्ये. परंतु त्यांना कळून चुकलं की मी कितीही या धर्मामध्ये सुधारणा करून इच्छिलो तरी या धर्माची जी मेंटॅलिटी आहे किंवा जो माइंडसेट झालेला आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची जी मेंटॅलिटी सेट झालेली आहे, याच्यातून आपण या संपूर्ण समाजाला बाहेर काढू शकत नाही. ही अवघड बाब आहे. कारण जातीयता या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नसानसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरुरी नाही त्याच्यासाठी ब्राह्मणच असावा लागतो, क्षत्रिय असावा लागतो, वैश्य असावा लागतो. खालची जी जात म्हटली जाते हिंदू धर्मामध्ये, त्यांच्या पोट जातीमध्ये पण आपल्याला जातीयता पाहायला मिळते. चर्मकार हिंदू महार असेल त्यांच्याशी लग्न नाही जुळवत, हिंदू महार असेल तर चर्मकाराशी लग्न नाही जुळवत. ही जी जातीय मानसिकता आहे ती खालपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही विषमता नको होती. आपल्या समाजाला याच्यातून बाहेर काढावं आणि एक चांगला मार्ग द्यावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर आधारित
जो धम्म आहे, या धम्माची दीक्षा 1956 ला आपल्याला नागपूर येथे दिली. हे किती जणांना माहिती आहे? आता मला सांगा, 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखो लोकांच्या समोर काय म्हणतात? मी सारा भारत बौद्धमय करेन. काय बोलतात? मी सारा भारत बौद्धमय करेन. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घोषणा केल्यानंतर 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आपल्यातून निघून जातात. मग बाबासाहेब आपल्या हयातून निघून गेल्यानंतर बाबासाहेबांनी जी घोषणा केली होती, मी सारा भारत बौद्धमय करेन, वडिलांच्या नंतर त्यांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे, त्यांनी केलेलं जे कार्य आहे, जे पुढे आपल्यातून निघून गेल्यानंतर ते तिथेच थांबलं. जो समतेचा रथ आणलेला आहे तो पुढे न्यायचं काम कुणाचं आहे? माझं. आपलं का माझं आहे? माझं. इथे विहारात आलाय म्हणून बोलताय का कोणतरी बोलतंय म्हणून माझं आहे? हे काम कुणाचं आहे? माझं आहे. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम कुणाचं असतं? मुलांचं. असतं का नसतं? आणि जर ते स्वप्न पूर्ण करत असेल मुलं, तर ती मुलं लायक असतात, अन्यथा ती मुलं लायक नसतात. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला लायक मुलांची तयारी करायची आहे. प्रत्येकाला आपला धर्म प्यारा आहे. हिंदू व्यक्तीला, आपला जो हिंदू बांधव आहे, त्याला त्याच्या धर्माबद्दल आस्था पाहायला मिळते. एखादा मुस्लिम आहे, आज काय आहे? आज काय आहे? ईद. बघा, आपलं जरी काय माहिती नसेल, पण बाकीच्या धर्माचा चोख माहिती आपल्याला असते. असते की नाही? चैत्र शुक्ल अष्टमी कधी आहे, त्या दिवशी काय आहे आपल्याला माहिती नसलं तरी बाकीचा पूर्ण इतिहास आपल्याला तोंडपाठ झालेला आहे की नाही? त्यांना जर विचारलं तर ते बरोबर आपल्याला बघतात की त्यांच्या धर्माचं ते व्यवस्थित फॉलो करताना आपल्याला दिसतात. प्रत्येक धर्माची ही बाब आहे, परंतु आपल्या बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये आल्यानंतर, बौद्ध समाजामध्ये पाहिल्यानंतर असं दिसून येतं की बौद्ध धर्माच्या प्रती आपल्याला फार कमी आस्था आहे. किंबहुना बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये 4 प्रश्न जरी विचारले तरी आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला जी वंदना बौद्ध पूजापाठ बाबासाहेबांनी दिलेली आहे ती धड नीट बोलता येत नाही. जर तुम्ही बाबासाहेबांनी बुद्धांना मानत असाल तर मला सगळे माहिती दिले, कोण कुठून कसे आलेत. प्रामाणिकपणे हात वरती करून सांगा की मी दर रविवारी बुद्ध विहारामध्ये जातो. हात वरती करा. दर शनिवारी विहारात जातो, आठवड्यातून एकदा. हात वरती करा. मग मला सांगा, आपण विहारामध्ये का जात नाहीये? तर आपल्याकडे 1001 कारण आपल्याला पाहायला मिळतील मी विहारामध्ये का येत नाहीये. जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतोय, तर जर मानत असेल तर त्यांनी लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला वाचायला आली पाहिजे. 14 एप्रिलला इकडे बघा, पाय ठेवायला जागा भेटणार नाही तुम्हाला. का? कारण ते फक्त बाबासाहेबांना मानतात. जाणणं गरजेचं आहे. त्यांनी तो दिलेला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमानुसार वागणं गरजेचं आहे. आणि हा जो मार्ग आहे, बाबासाहेब आपल्याला का म्हणतात मी सारा भारत बौद्धमय करीन? कारण या ठिकाणी जो समाज आहे, हा समाज जातीयतेमध्ये ग्रासलेला आहे. आजही या समाजाला जातीयतेचे चटके मिळत आहे. कुठेतरी एका उत्तर प्रदेश मध्ये एका आदिवासी समाजाच्या व्यक्तीवरती लघुशंका केली जाते आणि तो गपगुमान, जो काही वर्ण व्यवस्थेमध्ये वरच्या व्यवस्थेला आहे, तो गपगुमान सहन करतो. त्या ट्रेन मध्ये बघितलं, एक महिला आहे ती एका पुरुषाला शिव्या देते आणि शिव्या देत ती त्याची जात त्याला अधोरेखित करते. त्याच्या सीट वरती बसण्याचा अधिकार तो त्याला नाहीये, कारण मी कोण आहे? पंडितायन आहे आणि तू अमुक तमुक आहे. तो त्याने ते सहन केलं, परंतु त्याची पत्नी आहे का बहीण आहे मला माहिती नाही, त्याला एक तिने वर्ड वापरला, त्याच्यावरती तो पेटून उठला आणि त्या महिलेला मारहाण केली. यावरती सोशल मीडियावरती संमिश्र प्रतिक्रिया आहे. परंतु याच्यातून एक गोष्ट अधोरेखित होते की बाबासाहेब म्हणतात तुम्ही कोणत्याही दिशेला वळा, जातीयतेचा भस्मासूर तुमच्या समोर आ वासून उभा राहील. तुम्ही IAS बना, IPS बना, अजून कोणीही बना, आमदार बना तर खासदार बना,
तुम्हाला तुमच्या बरोबरची जी ओळख आहे ती तुम्हाला तिथे दाखवली जाईल. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर बाबासाहेबांनी आपल्याला 18वा खंड भक्तीचा प्रोग्राम दिलेला आहे. काय, तुम्ही दर रविवारी विहारामध्ये या. रविवारी जमत नसेल, एक दिवस असतो, मिशन डे सांगितला होता आपला, तो मटन डे झालेला आहे. आठवड्यातून तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठे जा, विहारामध्ये जा. आणि विहारामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करा, तिकडे तुमचे आदर्श दिसतील, समाज तिथे एकत्रित होईल, समाजाच्या ज्या काही गोष्टी असतील ते डिस्कस होतील आणि एक चांगला मार्ग तिथे येईल, समाजामध्ये एकोपा निर्माण होईल आणि समाज प्रगतीकडे वृद्धिंगत होईल. आपण तसं करत नाहीये, आपण तसं करत नाहीये. त्याच्यामुळे विहारामध्ये गेल्यानंतर आपल्या समोर हे आदर्श असतात आणि जी भावी पिढी आहे, या भावी पिढीकडे आपल्याला एक आदर्श ठेवल्यानंतर मोठे झाल्यानंतर ती भावी पिढी वाम मार्गाला जात नाहीये. काय आपण गाथा म्हणतो, पानाती पाता वेरमणी सिक्खापदन समाधी आम्ही, ते करत करत आपण काय तो सुरा मेरय मज्जस पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदन समाधी आम्ही, ज्यामध्ये गुंगी येते असं कोणतंही द्रव्य मी काय करणार, प्राशन करणार नाही. जर हे पंचशील जरी तुम्ही पाळले तर तो येणारा जो मुलगा आहे तो समाजाला कुठल्याही पद्धतीने चीट काय करणार, त्याला राजकारणामध्ये सोडा, त्याला समाजकारणामध्ये सोडा, त्याला धर्मकारणामध्ये सोडा, त्याला अर्थव्यवस्थेमध्ये सोडा, त्याला कुठेही सोडा, तो वाम मार्गाला जाणार नाही. आणि अशी लोक तयार झाली तर एक चांगला सशक्त आणि सुदृढ समाज बनेल. 1953 ला बाबासाहेब सांगतात आपल्याला, काय सांगतात, बुद्धांच्या धम्माचा प्रसार झाला पाहिजे, जगाने बुद्धांना स्वीकारलं पाहिजे, तरच जग काय होईल, युद्धापासून लांब आणि शांततेच्या नजीक जाईल. 1953 ला. आणि आज आपण काय बघतोय, आपल्या महापुरुषांनी जे काही 50-60 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे ते आजही आपल्याला काय करतोय, आपण बघतोय की आजही ते प्रश्न आपल्या समोर आवासून आहे. तर आपण विहारामध्ये गेल्यानंतर हे जे आदर्श आहे, हे आदर्शांची विचारधारा काय करायची आहे, आपण आपल्या मनामध्ये घ्यायची आहे. बोधिसेन आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. त्यांची जयंती 25 तारखेला चैत्र शुक्ल अष्टमीला आहे. आता चैत्र शुक्ल अष्टमी तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीला आपण विरोध करतो आणि सम्राट अशोकांची जयंती ही तिथीनुसार करतो. तर जे लोक, जर तुम्ही प्रशिक्षण शिबिरामध्ये असाल तर तुम्हाला ते व्यवस्थित मला पटवून देता येईल. ज्या महापुरुषांचा जन्म इसवी सनाच्या अगोदरचा जातो त्यावेळेस चंद्रयान काल पद्धत होती. आजही आपण पौर्णिमा चंद्राच्या नुसार करतो, बुद्ध पौर्णिमा पण आपण चंद्रानुसार करतो. चंद्रयान बुद्धांच्या नंतर इसवी सनाच्या नंतर आपण कुठली कालगणना वापरतोय, सूर्य कालगणना, सौर्य कालगणना. समजतंय, 1 तारीख 2 तारीख. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 16व्या शतकातला आहे. त्याच्यामुळे जेव्हा तारखा चालू झाल्या तर आपल्याला कळतं की तारीख आहे यावेळेस, त्यामुळे तारखेनुसार आपण करतो. चैत्र शुक्ल अष्टमी, अशोक विजयादशमी यानुसार या दिवशी काय करायचो आपण, कार्यक्रम सम्राट अशोकांचे करायचे. परंतु त्यांची नेमकी जयंती कधी आहे आणि त्याचा निर्वाण कधी झालेला आहे, मृत्यू कधी झाला आहे, हे लोकांना माहिती नव्हतं. आता काही जे स्कॉलर्स बाहेर यायला लागले, त्यांनी एक उत्तर प्रदेशचे एक स्कॉलर आहेत पालीचे, त्यांनी एक श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर पाली साहित्यामध्ये उत्तर विहंग कथा नावाचे त्यांना पाली टेक्स्ट मध्ये सम्राट अशोकांची जन्मतिथी समजली. ती काय आहे, चैत्र शुक्ल अष्टमी. जेबीडीच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ती शेअर करेल. आणि त्यापासूनच आपल्याला एक फिक्स डेट समजली की ह्या तारखेला ज्यावेळेस चैत्र शुक्ल अष्टमी येते त्यावेळेस आपण काय करायचं आहे, सम्राट अशोकांची जयंती साजरी करायची आहे. मी एक सांगतो, आपल्या राष्ट्रध्वजावरती आपण जेव्हा राष्ट्रध्वजाकडे बघतो तर मला सांगा काय दिसतं त्या राष्ट्रध्वजावर. आपण त्या राष्ट्रध्वजाला काय बोलतो, तिरंगा. काय बोलतो, तो तिरंगा आहे का, त्याच्यात 3च कलर आहे का, त्याच्यात एकूण 4 आहे. आणि मध्ये जे आहे ते काय आहे, अशोक चक्र. काय आहे, अशोक चक्र. पण जर आपण बघितलं ते मुळात अशोक चक्र नाहीये, तर ते आहे धम्मचक्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर 18वा खंड भाग 3 जर आपण वाचला तेव्हा भारतीय लोकशाही कुठून घेतली, तर भारतीय लोकशाहीचं प्रतिबिंब तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संघामधून त्यांना मिळालं. आज जी लोकशाही आहे त्याची जी की प्रेरणा आहे ती बाबासाहेबांनी कुठून घेतलेली आहे, बुद्धांच्या संघामधून घेतलेली आहे. समजते.
त्यामुळे ही जी प्रतीक आहे सम्राट अशोकांचं जे अशोक चक्र भारतीय ध्वजामध्ये दिसतंय ते कुठून घेतलेले बौद्ध धर्माचं प्रतीक आहे, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार सम्राट अशोकाने आपल्या हयातीत मोठ्या प्रमाणामध्ये केला. भारताची राजमुद्रा बघितले की नाही? भारतातलेच आहेत ना, कुठून वगैरे आजूबाजूच्या प्रदेशातून आलेले आहेत ना? राजमुद्रा माहिती आहे ना? 3 सिंह असतात. किती? 4 सिंह असतात. 3 म्हणतात अजून 4 सिंह असतात, बरोबर की नाही? चारी दिशेला. हे सिंहाची प्रतिकृती कुठून आली? तुम्ही सारनाथला गेल्यानंतर, सारनाथ म्युझियमला गेल्यानंतर तुम्हाला कळेल ही जी प्रतिकृती आहे, जो पिलर आहे, त्या पिलरवरती ही जी असलेली प्रतिकृती आहे, ही सारनाथची प्रतिकृती आज आपण राजमुद्रा म्हणून स्वीकारलेली आहे. एखादा वीर लढता लढता धारातीर्थी पडतो तर त्याला कुठला पुरस्कार मिळतो? अशोक चक्र. राष्ट्रपती ज्या हॉलमध्ये राहतात त्या हॉलचं नाव काय? अशोका हॉल. मला सांगा, या भारताने एवढ्या कितीतरी राजे होऊन गेले, भारतीय इतिहासात अनेक राजे होऊन गेले, पण सम्राट अशोकांच्या काळामध्ये असलेली ही जी प्रतीकं आहेत, ही प्रतीकं भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतात. हा जोक आहे का? संपूर्ण जगभरामध्ये कुठे गेलो तर आपण काय करतो? झेंडा फडकवतो, अशोक चक्रांकित असतो तो झेंडा. आपलं जे चलन असतं त्याच्यावरती, नाणं असतं त्याच्यावरती आपल्याला राजमुद्रा पाहायला मिळते. तुम्ही काहीही व्हा, देशाचे प्रतिनिधी व्हा, तुम्हाला ते सिम्बॉल मिळतं. मला सांगा, हे सिम्बॉल कुठून आलं? तर ही मौर्य काळाची देण आहे. कुणाची देण आहे? मौर्य काळाची देण आहे. मग बाबासाहेब म्हणतात, आपल्याला असा विचार करायला भाग पाडतात की एवढा सगळं प्रतीका ज्या सम्राटाची घेतलेली आहेत, कारण काय त्या ठिकाणावरून ती प्रतीका घेतलेली आहे? बाबासाहेबांनी जेव्हा संसदेमध्ये या संदर्भात मुद्देसूद मांडणी केली, त्याच्यासाठी आपल्याला 18 खंड भाग 3 द्यावा लागेल. बाबासाहेब त्या लोकांना समजावून सांगतात, जे बसलेले समोरचे प्रतिनिधी आहे, की भारतीय इतिहासामध्ये मौर्य काळ असा होता, तो मौर्य काळ हा प्रगतीचा आणि भरभराटीचा होता. कसा होता? प्रगतीचा आणि भरभराटीचा. बाहेरच्या देशांमध्ये भारताची ओळख, आज आपण काय म्हणतो, आम्ही अजून काय बनवायचंय आम्हाला? विश्वगुरु अनेक वर्ष अगोदर बनलेलं होतं मौर्य काळामध्ये. सम्राट अशोक बाहेरच्या देशामध्ये धमकी द्यायचे त्यांना. भारताचा विकास संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या पद्धतीने सिंहाचा वाटा होता जगभराच्या विकासामध्ये भारताचा. असा जो महत्वाचा असा मौर्य काळ आहे, हा मौर्य काळ काही काळानंतर आपल्यातून म्हणतात प्रतिक्रांतीच्या माध्यमातून निघून गेला, परंतु बाबासाहेबांनी ही प्रतिका उचलून पुन्हा भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या समोर आणली. तर एवढा मोठा राजा, त्याची प्रतिका आपण जर वापरतोय, एवढा मोठा सम्राट, त्याची प्रतिका जर आपण वापरतोय, तर आपण विचार केला पाहिजे यांचं मोठं कार्य काय. कारण या देशामध्ये 1250 वर्ष भारत काय होता? बौद्ध होता. तुम्ही आम्ही बसलेले गुलाम नाहीये. लोक येतात आणि सांगतात, भाषण करतात, आम्ही हजारो वर्ष गुलाम होतो का? हजारो वर्ष गुलाम अजिबात नाही. आपण बुद्धांच्या काळामध्ये 1250 वर्ष, बाबासाहेब किती आकडा लागतात? 1250 वर्ष इथे बौद्ध होतो आपण. आणि तुम्ही मूळचे नागवंशी, एकेकाळी तुम्ही काय होते? राजे होते. आपला इतिहास हा राजांचा आहे, सन्मानाचा आहे, समतेचा आहे. तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर संघामध्ये 18 मतभेद झाले. त्यानंतर बुद्धांच्या नंतर जवळपास 250 वर्षानंतर तिसरी धम्मसंहिता होते आणि एक सम्राट अशा आपल्याला लाभतात. आणि बुद्धांचं जे धम्मचक्र ज्याला म्हटलं जातं आपण थांबलं होतं, त्याला पुन्हा गतिमान करण्याचं काम जे आहे ते सम्राट अशोकाने केले. आणि सम्राट अशोकांच्या नंतर तिसरं जे धम्मचक्र प्रवर्तन करण्याचं काम जे आहे ते कुणी केलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला सम्राट अशोकांच्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये माहिती घ्यायची आहे. आपल्याला 9:30 वाजेपर्यंत संपवायचं आहे. 8:36 झालेला आहे. मी बोधिसत्व सरांना विनंती करतो की माझा तसा वेळ नाहीये. मी बोधिसत्व सरांना, आपण कसं आहे सर, आपण